सो फ्रेंड्स, आता आम्ही जरा बाहेर पडलेलो आहोत. सकाळपासून आम्ही घरात बसून बसून खूप कंटाळा आला आहे ना. दोघांनाही सुट्टी होती, त्याच्यामुळे घरातच बसून राहिलो. आता जस्ट आम्ही बाहेर पडलो आहोत. माहिती नाही आम्ही कुठे जाणार आहोत. ड्रायव्हरला बोलवलं आहे. चला आता आम्ही निघालो बाहेर फिरायला. भेटूया तुम्हाला बाहेर कुठे जातोय ते बघूया. दाखवते मी तुम्हाला कुठे जाणार आहोत ते. काय अरे, कुठे जाऊया आता आपण? पप्पाच्या ऑफिस गेट नॉट डिसाइड. जस्ट आम्ही आता निघालो आहोत, कारण आम्ही सकाळपासून इतके बोर झालेलो ना. निघालो. चला आपण भेटूया आता बाहेर. बाय. कुठे चाललोय राजूर आपण? पप्पाच्या ऑफिस म्हणजे तू रिव्हील केलं कुठे चाललोय ते? तू कुठे चाललाय? पप्पाच्या ऑफिस चला आम्ही जरा आता एक ऑफिस मध्ये राऊंड मारतो. आज तर पावसाचं खूपच वातावरण आहे यार. खूप खराब वातावरण आहे पावसाचं, आहे ना. रेड अलर्ट रेड अलर्ट नाहीये, पण दिवसभर पाऊस आहे आज. कसे गणपती बाप्पा विसर्जन होत असतील देव जाणे, है ना. 5 दिवसाचे तर झाले, 7 दिवसाचे सुद्धा झाले. आता डायरेक्ट राहिले 11 दिवसाचे गणपती. ते पण आता त्या दरम्यान पण पाऊस आला तर खूपच प्रॉब्लेम होणार आहे ना अरे. त्या दरम्यान पण पाऊस आला तर खूपच प्रॉब्लेम होईल, है ना. कसे एवढे मोठे मोठे गणपती काढणार गॉड नोज. मी तर म्हणते त्या दिवशी पाऊसच पडू नये एक दिवस. निघालो ना आपण फिरायला फायनली. दिवसभर काय करत होता राजवीर तू? काय खेळत होता? कसला गेम? मोबाईल वर दिवसभर गेम खेळत होता. अभ्यास पण केला. कुठली स्टडी केली? कुटाडा ईव्हीएस ईव्हीएस ची स्टडी केली, थोडीशी केली एकदम त्याने, है ना. स्लाइटली स्टडी. सो 19 पेज केले. 3 पेज यू डिड. काय करणार, बोरिंग वातावरण झालंय, है ना ड्राइवर. बोरिंग वातावरण क्लाइमेट हुआ है. कुछ समझ में नहीं आ रहा क्या हो रहा है. दिन भर नहीं है बारिश? नहीं, बहुत साल क्या करेंगे, कुछ समझ में नहीं आ रहा है यार. बारिश कभी जाएगी, हम लोग कभी बाहर घूमने जाएंगे. अभी 2 दिन 24 घंटा बारिश रहेगी, घंटा चलेगी ना. अभी 10वें दिन तो नहीं गिरना चाहिए बारिश. बहुत प्रॉब्लम होता है एरिया में घूमने का वगैरह. गणपति बप्पा जाने के बाद बारिश आने दो. एंड इसे अगस्त महीने में एक्चुअली इतना नहीं गिरता है ना आरो. अरे पाऊस पडतोय. सो फ्रेंड्स, आता एवढा पाऊस पडत आहे आणि आम्ही आलो आहोत नॉनव्हेज खाण्यासाठी जय हिंद लंच होम मध्ये. मस्त मिळते इकडचं सी फूड. चला आपण बघूया जय हिंद लंच होम कसं आहे ते. हे बघा, जय हिंद मध्ये मोठे मोठे सेलिब्रिटी येऊन गेलेले आहेत तिकडे. सचिन तेंडुलकर, फिश कुठे आहेत, शॉस. वाव, मस्त आहेत ना. खरे खरे फिश. हा बघू, हा बघू. वाव, कसे आहेत ना लाईव्ह फिश. बरे वाटतात ना बघायला. असं हे जय हिंद रेस्टॉरंट. 5 मिनिटं वेटिंग दाखवतोय ना. हे बघ इथे क्रॅब. हे बघ इथे आरू आहे. क्रॅब बोलतात. हे बघ क्रॅब बघ, जिवंत आहेत ना खेकडे. बिचारे यार, आता कोणतरी खेकड्याचा रस्सा बनवण्यासाठी आणलेत क्रॅब. असे धरले ना त्यांनी पाय हात तर सोडता सोडत नाहीत. एवढे मोठे मोठे क्रॅब आहेत. इथे पण आहे बघ, तिथे आहे बघ. हे दाखव. पापलेट, रावस, सुरमई, पॉपलेट. हे बघ इथे बघ काय लिहिलंय बघ आरू. पापलेट, तंदुरी आगरी झिंगा, सुरमई टिक्का, रावस तवा, माकुळ सुखा, सुरमई बिर्याणी. असं एकंदरीत तिथे फूड आहे. तर जय हिंद रेस्टॉरंट मध्ये एकदम मस्त आणि छान फूड मिळतं. हे बघ, हे बघ, हे आरू दाखव. आम्ही जय हिंद मध्ये जय हिंद मध्ये आलोय आणि आम्ही आय थिंक फॉर द लास्ट 3 इयर्स येतोय. मी आणि माझी फ्रेंड आम्ही मस्त थाळी वगैरे खातो. आज आमच्याकडे पूर्वा पहिल्यांदा आले जय हिंद मध्ये. आज काय खाऊया आपण थाळी? चिकन थाळी, सुरमई थाळी, प्रॉन्स कोलीवाडा. हा, मस्त मिळतो ना. येस, छान मिळतो. बघू आपण तिथे छान वाटतं तर. आम्ही इथे 2-3 वेळा चाललो.
आता मोस्ट आपण गोमंतक मध्ये येतो है ना. इथे बघा काय लिहिलंय, छत्री हरवल्यास हॉटेल मॅनेजमेंट जिम्मेदार नाही असं यांचं म्हणणं आहे. दिस इज नॉट अलाइव्ह. But it is alive. नो. Yes, it is alive. हा. You can't म्हणजे तुम्ही जिवंत खेकडा असला पाहिजे when you cook, otherwise it will spoil. हो ना, त्याचं मीठ लवकर खराब होतं. खराब होतं. Cook it, मग त्याच्यावर पाणी टाकून बघ बरं थोडस, जिवंत होतील ना ते, पटकन जिवंत होतील. दाखव. Show. पाणी आहे अच्छा, पाणी टाकलं तर ते जिवंत होतील लगेच. आम्हाला आता इथे 5 मिनिटं वेटिंग करायला लावलेलं आहे. थांबलो आम्ही. बघा इथे पाऊस मस्त पडतो आणि अशा पावसामध्ये मस्त मस्त फिश खायचं. नॉनव्हेज नहीं खाता. बोलो. मेरे को आज जय हिंद में लाया इन्होंने, लेकिन मैं नॉनवेज खाता नहीं हूँ. He is not But for the- non-vegetarian. For happiness of my wife, I have come. Let her enjoy the non-veg. I will give the company. ओके. हे बघा क्रॅब, जिवंत क्रॅब आहे. कसे वाटतात राजवीर? हा, असं नाही बोलायचं. तू खातो का नाही क्रॅब? जर खायची इच्छा नाही होत आहे. जिवंत क्रॅब. फ्रेंड्स, फायनली आम्ही जय हिंद मध्ये आलेलो आहोत. हे बघा जय हिंद मध्ये सगळीकडे फिशच आहेत, दिसत आहेत तिकडे मस्त पैकी है ना. असं दाखव जय हिंद रेस्टॉरंट. आता तू काय ऑर्डर करणार आहे पूर्वा? होय, तुम्ही काय ऑर्डर करणार आहे? थाली ना. सो फ्रेंड्स, फायनली आम्ही ऑर्डर केलेली आहे. फायनली आम्ही ऑर्डर केलेली आहे. आता आमची ऑर्डर येईल लवकरच मस्त पैकी. तसं नको करू. वी आर वेटिंग फॉर ऑर्डर. पप्पा पण वेट करते. असं आम्ही घरी इतकं बोर झालेलो, बोर होऊन होऊन फायनली आम्ही इकडे आलो है ना. हा? काय बोलू? नॉनवेज रेस्टॉरंट मध्ये मिस्टर हे नॉन व्हेजिटेरियन नाहीयेत, व्हेज आहेत. म्हणून आम्ही तरी आलो, कसे तरी ते ऍडजस्टमेंट करतात. काय फायनली आमचं फूड आलेलं आहे. हे बघा, ही कुठली थाळी आहे? प्रॉन्स थाळी आणि दिस इज अ सुरमई थाळी. आता आम्ही टेस्ट करतो. आज आपण त्याच्यात भाकरी मागवलेली ना, अजून इकडची थाळी आलेली नाहीये. चला आता मी टेस्ट करते फूड. कसं आहे पूर्वा? मस्त आहे ना फूड? आता मी माझं ट्राय. सो फायनली फ्रेंड्स, जय हिंद मध्ये सुरमई थाळी आलेली आहे. चला आपण टेस्ट करूया सुरमई थाळी कशी येते. वाव, फिश गरम आहे. मस्त लागते. आता पूर्वा झिंगा खाणार आहे. आता पूर्वा नाव ट्राय झिंगा. झिंगा खाऊन दाखव. प्रॉन्स कसं गरम आहे ना, मस्त. आता आम्ही चला फिश फ्राय मस्त पैकी फिश फिनिश करतो. ही बघ सुकट पण आहे बघ. अरे सुकट बघ, मस्त. सुकट पण छान आहे. बाय. सो फ्रेंड्स, फायनली थाली फिनिश. माझी पण झाली आणि पूर्वाची सुद्धा झाली. हे बघा, 5 मिनिटात आमचं जेवण पण झालं. जेवण मधलं काय होतं जेवण आणि आम्ही काय खाल्लं कळालं सुद्धा. एवढं आम्ही स्पीडने खाल्लं जेवण ते. तर तुमच्याकडे पण जय हिंद रेस्टॉरंट आहे का नॉनव्हेज? मला नक्की कमेंट मध्ये सांगा. कॅरेमल कस्टर्ड आलेलं आहे. कसं आरू सांग? कॅरेमल कस्टर्ड मस्त आहे. असं का झालंय ते? हे असं का झालंय पण? आहे ना, फ्रेश आहे की नाही बघ ते पहिलं. मला तर वाटतंय फ्रेश आहे ना. चांगला आहे ना आरो. फायनली आम्ही नॉनव्हेज खाऊन तृप्त झालो. आता आम्ही चाललो घरी. आता आम्ही चाललो आहोत. इथेच आम्ही आमचा व्लॉग काय करतो, इथेच आम्ही आमचा व्लॉग आता एंड करतो. आणि आमच्या व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.
धन्यवाद. बाय बाय. सी यू टुमारो. बाय.